या जागेची आमची केस चालू असताना सुद्धा अमित शहा आणि कोठारी यांनी या जागेचे MIDCमध्ये जेव्हा भूसंपादन झाली त्याच्यानंतर त्या लोकांनी त्याचे पैसे परस्पर आम्हाला न कळवता आमची हरकत असताना सुद्धा त्यांनी ते पैसे महसूल अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन काढून घेतलेले आहेत। शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने ते अन्याय झालेला आहे। यांचे नका त्या शेतकऱ्यांचे वडील मुन्ना प्रसाद तिवारी यांनी नजराना रक्कम जी भरली ना ती उधार व्याजी घेऊन पैशांनी भरलेली होती आणि त्यामुळं काय झालं त्यांना अशी सरकारची होत असलेली चाल ढकल त्यामुळे ना का ते त्यांची तब्येत खराब झाली आणि त्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला। मुळात काय आहे माहिती का? नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। अखेर महसूल विभागाच्या होत असलेल्या चालढकली विरोधात खर्डी औद्योगिक क्षेत्रातील शेतकरी कुमार धीरज मुन्ना प्रसाद तिवारी यांचे आमरण उपोषण आजपासून सुरू। शहापूर तहसीलदारांकडून न्याय मिळत नसल्याने मेटाकुटीला आलेले खर्डी औद्योगिक क्षेत्रातील पीडित शेतकरी कुमार धीरज मुन्ना प्रसाद तिवारी यांनी न्यायासाठी महसूल विभागाच्या होत असलेल्या चालढकली विरोधात आज दुपारी 12:30 वाजल्यापासून शहापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून या आमरण उपोषणास खर्डी शिवसेना यांच्या वतीने उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला असून अनेक शिवसैनिक या उपोषणात सहभागी झाले आहेत। उपोषणकर्ते पीडित शेतकरी कुमार धीरज मुन्ना प्रसाद तिवारी यांच्या मागण्या मौजे वरसकोल तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथील सर्वे नंबर 41 व 72-5 या जागेचे पहिले खरेदीदार आम्हीच आहोत। त्याचा आम्ही नजराना शहापूर तहसीलदार यांच्याकडे रक्कम 16,44,512 रुपये एवढा भरलेला आहे। त्या अनुषंगाने फेरफार नंबर 1060 नुसार शेतकरी कैलासवासी मुन्ना प्रसाद श्याम सुंदर तिवारी यांची वारसांची नावे 7/12 वर नोंद करून मिळावी। खर्डी MIDC मध्ये झालेल्या सर्व बेकायदेशीर खरेदी विक्री करणाऱ्या संबंधितांवर व त्यांना मदत झालेल्या शासकीय महसूल अधिकाऱ्यांवर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी। उपोषणाचा नेमका मागण्या काय तुमचं काय कारण आहे उपोषणाचं? वरसकोल येथे 72/5 आणि 4/1 हा सर्वे नंबर आमच्या आजीने घेतलेला असून त्या जागी माझ्या वडिलांनी नजराना म्हणून 16,44,000 इतका नजराना शासनाला जमा केला असून आमचा फेरफार मंजूर झाला होता। फेरफार मंजूर झाल्यानंतरही अजून पण त्या जागेचा 7/12 उतारा आमच्या नावे घडलेला नाही आहे। त्याचसाठी आम्ही आज उपोषणाला बसलो आहे की शासनाने आमच्याकडनं जे नजराना भरून घेतल्यानंतर फेरफार आमचा पडला असता आमचा अजूनपर्यंत 7/12 वरती नावं का नाही लावण्यात येत आहे ते लावण्यात यावे यासाठी आम्ही उपोषण करत आहोत। नेमकं मागण्या काय का भूसंपादन झाले जागेची विक्री देखील झालेली आणि त्याचा पैसा कोणाला देण्यात आला? या जागेची आमची केस चालू असताना सुद्धा अमित शहा आणि कोठारी यांनी या जागेचे MIDCमध्ये जेव्हा भूसंपादन झाली त्याच्यानंतर त्या लोकांनी त्याचे पैसे परस्पर आम्हाला न कळवता आमची हरकत असताना सुद्धा त्यांनी ते पैसे महसूल अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन काढून घेतलेले आहेत। आमची हीच मागणी आहे की ते पैसे त्यांनी परत घेऊन जे असले हकदार आहेत म्हणजे की आम्हाला ते परत देण्यात यावे आणि जे 16,44,512 रुपये ही जी रक्कम भरण्यात आलेली आहे ते शहापूर तहसीलदारांच्या देखत झाली होती आणि माझे वडील हे साधे एक रोजाना 400-500 रुपये रोजचे काम करून त्यांनी हे पैसे लोकांकडनं उसने घेऊन व्याजी पैसे उचलून हे पैसे भरलेले आहेत। पैसे भरल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं होतं की आमचा फेरफार मंजूर होईल त्याच्यानंतर तुमचा 7/12 घडवण्यात येईल। त्यासाठी माझ्या वडिलांनी लोकांकडनं जे पैसे उसने घेतले होते आज ते लोक आमच्या घरी येतात आहे। ह्याच दडपणापायी माझे पप्पा आजारी पडले, लोकांचे पैसे आम्हाला देता नाही आले, ते लोक घरी येऊन त्यांच्या दबावाखाली माझ्या वडिलांची तब्येत खचली गेली आणि आज ते आमच्यामध्ये नाही आहे। हीच परिस्थिती आता परत आमच्यावरती आलेली आहे की ते लोक ज्यांचे आम्ही पैसे घेतलेले होते ते आमच्या घरी येऊन आम्हाला दादागिरी करतात की बाबा तुमच्या वडिलांनी जे पैसे घेतले ते आम्हाला परत द्यावे। आम्ही हे पैसे शासनाला दिलेले असून सुद्धा शासन आम्हाला सहकार्य करत नाही आहे। आमच्याकडनं पैसे भरून घेताही अजूनपर्यंत आमचे नावं तिकडे चढवत नाही आहेत।
तुम्ही या ठिकाणी यांना पाठिंबा देण्यासाठी आलेत, नेमकं काय कारण? पाठिंबा देण्यासाठी आलो आहे कारण की माझं नाव राजेश बलराम पाटील आहे. माझ्या बाबतीत एक फसवणुकीचा प्रकार घडलेला आहे. कारण की माझा महसूल जो भरला होता तो एकाच्या नावाने भरला होता, निश्चितच्या नावाने भरला आणि ती जमीन झाली नितीश परत शाह यांच्या नावावर झाली. ते जेव्हा मला दुय्यम निबंधक कार्यालयातून माहिती कळाल्यावरती आम्ही त्वरित तलाठी सज्ज आणि सर्कल दोघांकडे तक्रार केली. त्या तक्रारीवर 3 वर्ष आमचा फेरफार नोंदला गेला नव्हता. पण सूर्यवंशी मॅडम ज्या टायमाला आल्या त्यांनी जाता जाता तो फेरफार नोंदवला आणि इतक्या क्विक नोंदवला की त्याचे आम्हाला काही जे आम्ही अर्ज केलेला होता अडकून ठेवलं होतं तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची आम्हाला माहिती न देता त्यांनी डायरेक्ट तो फेरफार केला आणि निघून गेला. आणि त्यानंतर आम्ही त्वरित ती केस तुमच्या जागेची विक्री झाली होती का? विक्री झाली होती पण नाव एकाचं आणि जागा झाली दुसऱ्याच्या नावावर. त्या याच्यामध्ये 3 नावं आहेत. त्या याच्यामध्ये 7/12वरती नाव वेगळं आहे, महसूल भरला वेगळ्या नावाने आणि झाली तिसऱ्याच्या नावावरती, अशी 3 नावं आहेत. तो गोंधळ असल्यामुळे आम्ही त्याची तक्रार केली होती. त्यामुळे 3 वर्ष आमचा 7/12 आडला होता. पण तो त्वरित करून लगेच त्याचे फेरफार पण झाले. फेरफार होऊन झाल्यावरती आम्ही शहापूर कार्यालय आणि भिवंडी कार्यालय दोन्ही ठिकाणी तक्रारी केल्या. त्या केल्यावरती भिवंडी कार्यालयातून त्यांचे निश्चित भरत शाह यांच्या नावाने चेक निघाला. ज्या दिवशी नोंद झाली त्याच दिवशी लगेच चेक निघून मोकळा झाला आणि ती केस अजूनही आमची शहापूर कार्यालयात चालू आहे. आणि त्याच्यावरती आम्ही आवाज उठवण्यासाठी मी आता मुंबई हायकोर्टामध्ये त्याबद्दल दावा दाखल केलेला आहे. या सर्व शासकीय अधिकारी आहेत, नंतर घेणारे आहेत, त्या सगळ्यांना नोटिसा गेलेल्या आहेत. मला एक पैसाही मिळालेला नाही आहे. आज तहसीलदार कार्यालयासमोर धीरज मुन्ना प्रसाद तिवारी यांनी उपोषण केलं आणि शिवसेनेने पाठिंबा दिला. काय सांगतो? शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने इथे अन्याय झालेला आहे. यांचे नका त्या यांचे वडील मुन्ना प्रसाद तिवारी यांनी नजराना रक्कम जी भरली ना ती उधार व्याजी घेऊन पैशांनी भरलेली होती. आणि त्यामुळं काय झालं, त्यांना अशी सरकारची होत असलेली चाल ढकल त्यामुळे नाही का त्यांची तब्येत खराब झाली आणि त्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मुळात काय आहे माहिती का, याची आजी रामकली परदेशी हिने खरेदी खत केलं 1970ला. तहसीलदार साहेबांनी नजराना रक्कम 16,44,512 रुपये 2025ला भरून घेतलेली आहे. आणि तसा फेरफारही नोंदवला त्यांनी. फेरफार नोंदवला, पूर्वावलोकनला त्यांचं नावसुद्धा आलं. परंतु विवेक शहा यांनी हरकत घेतली. ती हरकतीमध्ये काय सांगितलं आहे का मूल्यांकनाची बाब असल्यामुळे नाही का हा 7/12 होऊ नये. मुळात ते विवेक शाह जे आहेत ना त्यांची खरेदीच बेकायदेशीर आहे. MIDCमध्ये ही भूसंपादन झालेली आहे जागा. MIDCचा शिक्का पडला. शिक्का कधी पडला? 21/9/2019ला. यांनी खरेदी कधी केली? 26/9/2019ला. म्हणजे सगळ्या गोष्टी, सगळे नियम ढाब्यावर बसून यांनी खरेदी करायची आणि गरीब शेतकऱ्यांना नाही का पिळवणूक करायची, कुठली अपील करून हे करायची. आणि या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली, सगळ्या बाबी निदर्शनास आणून दिल्या गेलेल्या आहे. अजूनपर्यंत त्याचे हेअरिंग झाल्या आणि अजूनपर्यंत यांचं नाव 7/12 होत नाही. ही चाल ढकल का सरकारची? तर त्याच्या विरुद्ध आज नाही का त्यांना झालेलं त्या अन्यायाविरुद्ध आज आपण इथे यांना पाठिंबा देतो उपोषणासाठी. त्यांची मागणी एकदम रास्त आहे. त्याच्यासाठी आमचा त्यांना पुरेपूर पाठिंबा आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.